उद्या 15 ऑगस्ट रोजी 80वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र साजरा होत आहे। या पार्श्वभूमीवर मुरगुड येथील नगर परिषदेच्या स्वच्छता कामगारांनी ध्वजवंदन स्थळे चकाचक केली। नगर परिषद इमारत, तुकाराम चौक, शासकीय बालसंकुल, हुतात्मा स्मारक अशा सर्व शासकीय व सार्वजनिक ठिकाणी त्यांनी स्वच्छता केली। पावसाची रिमझिम सुरू असतानाही या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून सर्व ध्वजस्थळे चकाचक केली। पहाटे त्या ठिकाणच्या महिला मंडळाच्या प्रतिनिधीमार्फत व शाळांमधून विद्यार्थीमार्फत रांगोळी घालण्यात येणार आहे। या वर्षीच्या ध्वजारोहणाचे वैशिष्ट्य असे की राष्ट्रगीताच्या अगोदर वंदे मातरम म्हणण्यात येणार आहे। त्यासाठीचा कायदा सुद्धा केंद्र सरकारने मंजूर केला आहे। राष्ट्रपतींनी सुद्धा या कायद्यास मंजुरी दिली आहे। वंदे मातरम गीत हे राष्ट्रभक्तीचे प्रतीक असून जनगण मन हे राष्ट्रीय समृद्धी व एकात्मतेचे प्रतीक आहे। तिरंगा ध्वजातील 3 रंग त्याग, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात। सर्व शाळा, विद्यालय, बँका, पतसंस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालयात उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लगबग सुरू झाले असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। शहरवासियांनी आपापल्या घराच्या दर्शनी भागात तिरंगा फडकवावा व सायंकाळी उतरवून घडी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा असे आवाहनही नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे। एकंदरीत 80व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण सर्वत्र उत्साहात होणार आहे, यात शंका नाही। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।